नमस्कार. तर पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की वल्लरीने छान खोली सजवलेली असते आणि ती मनोजची टाय घालून बघत असते. आता तितक्यात तिथे मनोज येतो आणि वल्लरीला आवाज देतो. वल्लरी पटकन टाय काढून बाजूला ठेवते. मनोज खुश होऊन वल्लरीला म्हणतो की किती छान आवरली खोली. थोड्या वेळासाठी मला असं वाटलं की मी दुसऱ्याच कोणाच्या तरी खोलीत आलो आहे. मस्त केली आहे सजावट. लोक म्हणतात तेच खरं आहे, घराला घरपण ना बाईमुळेच येतं. आता वल्लरी मनोजला गिफ्ट म्हणून शर्ट देते आणि सांगते की ठाण्यावरून येताना मी तुमच्यासाठी घेऊन आले हे, पण या सगळ्या घाईमध्ये ना मी तुम्हाला द्यायचंच विसरून गेले. तेव्हा मनोज म्हणतो की माझ्यासाठी एवढा खर्च कशासाठी केलास तू. वल्लरी म्हणते की ते सगळं जाऊ द्या, तुम्ही आत्ताच्या आता मला हा शर्ट घालून दाखवा, मला आत्ताच तुम्हाला बघायचं आहे या शर्टमध्ये. यावर मनोज म्हणतो की उद्या सकाळी घालतो ना, आता कशाला. तेव्हा वल्लरी त्याला खूप आग्रह करायला लागते. मग मनोज तो शर्ट घालायला लागतो. तर इकडे वल्लरी टाय कशी लावायची याचं प्रॅक्टिस करत असते. मनोज शर्ट घालतो आणि वल्लरीला विचारतो की बघ कसा दिसतो आहे. तेव्हा वल्लरी म्हणते की खूप छान दिसतंय असं म्हणून ती त्याला टाय घालते. आता मनोज आश्चर्याने टायकडे बघत म्हणतो की वल्लरी ही टाय. तेव्हा वल्लरी सांगते की हो, हा तोच टाय आहे. तेव्हा मनोज तिच्याकडे प्रेमाने बघायला लागतो आणि खूप इमोशनल होऊन म्हणतो की मला खरंच समजत नाही की तुला काय बोलू, पण मला सांग तू टाय बांधायला कशी शिकली. यावर वल्लरी सांगते की आजकाल इंटरनेटवर सगळं शिकता येतं ना, मग अभ्यास आणि घरातली कामं सांभाळून हे सुद्धा शिकून घेतलं मी आज. तेव्हा मनोज विचारतो की पण हा टाय तुला सापडला कुठे. वल्लरी सांगते की तुमच्या जुन्या ट्रंकमध्ये सापडला मला. मी विचार केला की आपली मुले झाल्यावर त्यांना शाळेत पाठवावं लागेल आणि शाळेच्या युनिफॉर्मवर असतं ना आजकाल टाय वगैरे, म्हणून म्हटलं की मी शिकून घ्यावं. तेव्हा मनोज म्हणतो की या सगळ्या गोष्टींना अजून वेळ आहे, तू आधी वकील हो, नंतर आपण फॅमिली प्लॅनिंग करू आणि या बाबतीत मी तुझं काही ऐकणार नाही. आई होण्याआधी तुला वकील झालेलं बघायचं आहे मला. आता जास्त वेळ वाया नको घालू, अभ्यासाकडे लक्ष दे. तेव्हा वल्लरी खूप इमोशनल होते आणि मनोजला मिठी मारून रडायला लागते. आता मनोज तिला विचारतो की वल्लरी काय झालं. यावर वल्लरी रडत म्हणते की मी माझ्या नवऱ्याशी 2 मिनिटे सुद्धा बोलू शकत नाही का, अभ्यास करेन की नंतर. यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो की मनोजची आई मनोज आणि वल्लरीला ओरडून सांगत असते की वर्षभरात पाळणा हल्ला पाहिजे, नाहीतर मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईन ना. मनोज चिडून म्हणतो की हां, आमच्या दोघांचा निर्णय आहे, तुला समजत नाही आहे का. तेव्हा मनोजची आई वल्लरीकडे बघत म्हणते की हिचं तर डोकं फिरलंय आणि तू सुद्धा हिच्या नादी लागून वेड्यासारखं करतोय. अरे गावातील लोक मला विचारतात की इंदू तुमची धाकटी सून तर मुंबईला आहे, मग तुमच्या घरात पाळणा कसा हलणार, मग काय सांगू मी त्यांना. मनोज चिडून म्हणतो की लोकांच्या प्रश्नांना उत्तर देत बसलो ना की जगणं कठीण होईल, एकतर वल्लरीच्या शिक्षणामध्ये तुम्ही. तेव्हा मनोजची आई त्याला थांबवत म्हणते की चुलीत घालीचं शिक्षण, तुला मी शेवटचं सांगून ठेवते हां, तुम्ही दोघे जर तयार झाला नाहीत तर गावच्या विहिरीत जाऊन जीव देईन ना मी. यावर मनोज म्हणतो की आपल्या विहिरीला पाणी कमी आहे, शेजारच्या महाजनांना विहीर खोदायला सांगतो. तेव्हा सगळे शॉक होऊन मनोजकडे बघायला लागतात. मनोजचे बाबा म्हणतात की मन्या काय बोलतोयस तू, हे लाज नाही का वाटत तुला. यावर मनोज म्हणतो की लाज मला नाही, आईला वाटली पाहिजे, कंटाळा आलाय हिच्या वागण्याचा. तेव्हा मनोजची आई खूप शॉक होते आणि म्हणते की खोटं वाटतंय ना मन्या तुला, नाटक वाटतंय ना तुला, पण तू आज बघच, आज तुझी ही आई कायमची जग सोडून जाते की नाही, चालले मी जीव द्यायला, असं म्हणून त्या तिथून जायला लागतात. आता वल्लरी त्यांना थांबवत म्हणते की सासूबाई अहो काय बोलताय तुम्ही. तेव्हा मनोज वल्लरीला थांबवत म्हणतो की थांब, तू जर अभ्यास सोडून हिच्या मागे मागे गेलीस ना तर मी तुझ्याशी बोलणार नाही. या अशा धमक्यांना मी घाबरत नाही. मनोजची आई खूप मोठ्याने रडायला लागते आणि म्हणते की बघताय ना, हा असा पोरगा जन्माला आला माझ्या पोटी. मनीषा आईला समजावत म्हणते की आई अगं तू सकाळी सकाळी का ओरडते आहेस. तेव्हा मनोजची आई ओरडून रडायला लागते आणि म्हणते की तुला काही समजत नाही, तू गप्प बस, माझी जिंदगी बरबाद झाली, मी चालले जीव द्यायला, मला जीव द्यायचा आहे, मला जाऊ द्या. मनीषा आणि मनोजचे बाबा तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात. आता वल्लरी मनोजला म्हणते की अहो काय करताय तुम्ही, त्या जीवाचं काहीतरी करून घेतील. तेव्हा मनोज म्हणतं की काही करत नाही ती, संध्याकाळी आलो ना की तुझा अभ्यास घेणार आहे मी, अभ्यासाकडे लक्ष दे, तू वेळ वाया घालवू नको, तू परीक्षा जवळ आली, आतमध्ये जाऊन अभ्यास कर. मनोजची आई रडत म्हणते की बघितलं ना, ह्याला हिच्या अभ्यासाची काळजी आहे, पण आईची काळजी आहे का, काही उपयोग नाही आहे माझा जगून, मी मेलेलीच बरी आहे. मन्या मी तुला शेवटचं सांगते, तू जेव्हा संध्याकाळी घरी येशील ना तेव्हा माझं मेलेलं तोंड बघशील, असं म्हणून त्या तिथून निघून जातात. मनीषा आणि मनोजचे बाबा त्यांना थांबवत त्यांच्या मागे मागे जातात. वल्लरी म्हणते की अहो त्यांनी जीवाचं काही बरं वाईट केलं तर. मनोज म्हणतो की काही करणार नाही, येईल परत ती, तू जाऊन अभ्यास कर, असं म्हणून तो कामाला निघून जातो. इकडे वल्लरी खूप टेन्शनमध्ये येते आणि स्वतःशीच म्हणते की माझ्यामुळे मायलेकरांमध्ये भांडण होतंय, यांना खूप त्रास होतोय, रागाच्या भरात आई कुठे निघून गेल्यात की काय माहिती, त्या खरंच जीवाचं काही बरं वाईट नाही ना करून घेणार. यानंतर आपण इकडे पाहतो की
की प्रेरणा देवपूजा करत असते तितक्या श्वेता झोपेतून उठून येते आणि मिठूला म्हणते की मिठू चहा ठेव ना. यावर मिठू सांगते की मला खूप उशीर झालाय शूटिंगला जायला. तेव्हा श्वेता रागाने म्हणते की उशीर झालाय म्हणजे आज तुझी टर्न आहे, काल मी केला होता आणि परवा प्रेरणाने. मिठू ओरडून म्हणते की एक दिवस केल्याने काय फरक पडणार आहे का तुला. श्वेता म्हणते की तुझी टर्न असताना तू कधीच बनवत नाहीस, तू कामचुकारपणा करते. एक चहा बनवायला किती वेळ लागणार आहे, शूटिंगचं कारण नको देऊ. असं म्हणून त्या दोघींचं भांडण सुरू होतं. प्रेरणा म्हणते की गप्प बसा ग आणि भांडून झालं की एकदा गॅसकडे लक्ष द्या, चहा करायला ठेवलाय मगाशीच. भांडून झालं की तो गाळा आणि घशात होता म्हणजे झालं. सकाळी सुखाने पूजासुद्धा करू देत नाहीत मेल्या. मिठू श्वेताला म्हणते की जा बनवलाय चहा आता ओत घशामध्ये. मग श्वेता तू बनवला नाही, तू मला नको सांगू असं म्हणून तिच्याशी भांडायला लागते आणि नंतर चहा घ्यायला गॅस जवळ जाते आणि चहाकडे बघून आश्चर्याने म्हणते की अरे असा का चहा दिसतोय, चहा फुटला आहे बहुतेक. तेव्हा मिठू तिथे येते आणि म्हणते की फुटायला काही काचेचा ग्लास आहे का, तो फाटला असेल. प्रेरणासुद्धा तिथे येते आणि म्हणते की पण असं कसं झालं. मिठू म्हणते की दूध फ्रीजमध्ये ठेवलं नसेल त्याच्यामुळे झालं असेल, तेजाची टर्न होती तेजानेच दूध नाही ठेवलं. तितक्यात तेजासुद्धा तिथे येते आणि म्हणते की माझी टर्न वगैरे काही नव्हती, माझी ओटा पुसायची टर्न होती आणि तो मी पुसलेला होता, दूध ठेवायचं माझं काम नाही आहे. मिठू सांगते की उरलेलं जेवण फ्रीजमध्ये ठेवायचं काम होतं माझं, मी माझं काम केलं होतं. तेव्हा प्रेरणा म्हणते की दही लावायला मी दूध बाहेर काढलं होतं पण नंतर ठेवलं मी आतमध्ये आणि आता सकाळी फ्रीजमधूनच दूध बाहेर काढलं आहे. आता मी आतमध्ये ठेवलं होतं, थांबा दाखवते असं म्हणून ती फ्रीज खोलून दाखवायला लागते. तर फ्रीजची लाईट बंद असते. प्रेरणा आश्चर्याने म्हणते की फ्रीजची लाईट तर बंद आहे. तेजा म्हणते की कूलिंगसुद्धा होत नाही आहे. प्रेरणा घाबरून म्हणते की ह्या भाज्या सगळ्या बाहेर घ्या नाही तर सगळं खराब व्हायचं, भाज्या खराब झाल्या तर माझे डबे वेळेत जाणार नाहीत. तेजा सांगते की खालून सगळं फ्रीजचं पाणी बाहेर येते, मिठू पटकन जा आणि मॉप घेऊन पाणी साफ कर. तेव्हा मिठू म्हणते की मला खूप उशीर होतोय मी चालले असं म्हणून ती तिथून निघून जाते. श्वेता रागाने म्हणते की कसली कामचुकार आहे ही. तर इकडे आपण पाहतो की मनोजची आई जीव द्यायला निघालेली असते. मनोजचे बाबा आणि मनीषा तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात. आता मनोजची आई विहिरीजवळ येते आणि म्हणते की मला मरू द्या, माझा मुलगाच जर माझा राहिला नाही तर माझा जगून काय उपयोग आहे. मनीषा आणि मनोजचे बाबा तिला समजावण्याचा खूप प्रयत्न करत असतात. मनोजचे बाबा वैतागून म्हणतात की तू अशी वेड्यासारखी का वागतेस. तेव्हा मनोजची आई म्हणते की मी नाही, मन्या वेड्यासारखा वागतोय, विहिरीत पाणी कमी आहे म्हणतोय. अरे त्या बायकोच्या मागे एवढा वेडा झालाय ना आपला मन्या की त्याला आईसुद्धा नकोशी झाली आणि ती रडत देवाला हात जोडून म्हणते की देवा कशासाठी जिवंत ठेवलेस मला, हा दिवस बघण्यासाठी. मनीषा तिला समजावत म्हणते की आई लोक जमा होतील तुझा आवाज ऐकून, तू गप्प बस आणि घरी चल ना. मनोजची आई म्हणते की आता घरी नाही देवा घरी जाते मी, या विहिरीत पाणीसुद्धा आहे, जीव देते मी आत्ता. मग सांग जाऊन मन्याला की किती ओरडला रडला तरी तुझी आई परत कधीच नाही येणार. तेव्हा मनोजचे बाबा म्हणतात की अगं तो तुझाच मुलगा आहे, तुझ्यासारखाच हट्टी आहे तो, त्याला जे वाटेल तेच करेल तो, तू घरी चल, या सगळ्याचा काही फायदा नाही होणार. मनीषा म्हणते की आई तू घरी चल, लोकांना तमाशा कशाला दाखवतेस, आपलीच बदनामी होईल. मनोजची आई म्हणते की मला नाही यायचं घरी. तेव्हा मनोजचे बाबा म्हणतात की घरातली भांडणं अशी बाहेर का काढतेस तू, मनीषाचं लग्न व्हायचं आहे अजून, घरी चल. तेव्हा मनोजची आई म्हणते की मी घरी येते पण माझी एक अट आहे, त्या वल्लरीला इथे बोलवून आणा आणि माझे पाय धरून माफी मागायला सांग, नाहीतर मी चालले जीव द्यायला. तेव्हा मनीषा म्हणते की पप्पा तुम्ही हिच्याकडे लक्ष ठेवा, मी वहिनीला लगेच घेऊन येते असं म्हणून ती घरी निघून येते. आता मनोजचे बाबा वैतागून म्हणतात की तू कशासाठी तमाशा करतेस, तू जरा शांत हो. तर इकडे आपण पाहतो की फ्रीज रिपेअर करण्यासाठी इलेक्ट्रिशियन आलेला असतो. प्रेरणा विचारते की दादा नक्की काय झालं आहे, तुम्ही एकदम व्यवस्थित बघा, अहो लाईट बंद झाल्यात त्याच्या आतल्या आणि कूलिंग पण होत नाही. आता तेजा प्रेरणाची मस्करी करत म्हणते खूप वाईट वाटते अशी ॲक्टिंग करत, म्हणते की प्रेरणा आपला फ्रीज ठीक होईल ना. प्रेरणा म्हणते की मला तर खूप टेन्शन आलं आहे. श्वेतासुद्धा तेजाला साथ देत म्हणते की कालपर्यंत तर चांगला ठणठणीत होता, आज काय झालं असेल गं. तेजा म्हणते की आजकाल कोणाचं काही सांगता येत नाही, सगळं कठीण होऊन बसलं आहे बघ. श्वेता म्हणते की हो ना, भरोसाच राहिला नाही कोणत्या गोष्टीचा. प्रेरणा खूप वाईट वाटून म्हणते की हो ना, मला मोठी श्रीखंडाची ऑर्डरसुद्धा आली आहे पण हा असा बंदच राहिला तर ती कॅन्सल करावी लागेल ना. तेजा तिला समजावत म्हणते की प्रेरणा तू नको काळजी करू, होईल सगळं नीट, आपल्या हातात काय आहे सांग मला, तो देव आहे ना त्याच्याच हातात असतं सगळं. असं म्हणून श्वेता आणि तेजा देवाला हात जोडतात. प्रेरणासुद्धा हात जोडून स्वामींचं नाव घ्यायला लागते. आता तेजा म्हणते की तो बघतोय, आपल्या हातात फक्त प्रार्थना करणं लिहिलं आहे, सगळं नीट होईल असं म्हणून श्वेता आणि तेजा मोठ्याने हसायला लागतात. प्रेरणा त्या दोघींकडे आश्चर्याने बघायला लागते आणि रागाने म्हणते की आता एवढ्या टेन्शनच्या वेळी मस्करी सुचते का तुम्हाला. तेजा म्हणते की अगं गंमत केली, सॉरी.
तेव्हा प्रेरणा घाबरून म्हणते की हे बघ काय अगं परका माणूस आहे ना घरात, काही काय बोलतेस तेजा. तेजा म्हणते की अगं त्या फ्रीजची तू घरातली कोणीतरी आजारी असल्यासारखं काळजी घेतेस. तेव्हा प्रेरणा म्हणते की मग आपल्या घरातलाच आहे ना फ्रीज की बाहेरचं आहे. आता या सगळ्याचा किती खर्च होणार आहे काही कळते का तुम्हाला. हे ऐकून तो इलेक्ट्रिशियन म्हणतो की 12,000 खर्च येईल. तेव्हा त्या तिघीही शॉक होऊन म्हणतात की काय 12,000. तेजा रागाने म्हणते की 12,000मध्ये तर दुसरा फ्रीज येतो. इलेक्ट्रिशियन म्हणतो की 12,000मध्ये कुठे नवीन फ्रीज येतो. तेजा विचारते की कसले 12,000. इलेक्ट्रिशियन सांगतो की याचा गॅस पण संपला आहे. अहो खूप जुना फ्रीज आहे तुमचा, एवढे दिवस कसा चालला तेच समजत नाही मला. प्रेरणा हात जोडत म्हणते की स्वामी तुम्हीच करा आता काहीतरी. त्या तिघीही खूप टेन्शनमध्ये आलेले असतात. तर यानंतर आपण इकडे पाहतो की मनीषा धावतच वल्लरीकडे येते. वल्लरी घाबरून विचारते की ताई काय झालंय, सासूबाई ठीक आहेत ना. तेव्हा मनीषा सांगते की आई तिकडे विहिरीमध्ये जीव द्यायला गेली आहे, घरी यायला तयारच नाही आहे. ती म्हणते की वल्लरी इकडे येऊन माझी माफी मागणार असेल तरच मी घरी येईन. तेव्हा वल्लरी म्हणते की हो मी माफी मागते ना त्यांची, तुम्ही चला. असं म्हणून ती मनीषासोबत जायला लागते. यानंतर आपण पाहतो की मनोजची आई विहिरीमध्ये डोकावून मला जीव द्यायचा आहे असं म्हणून ओरडत असते. आता मनोजचे बाबा तिला समजावण्याचा प्रयत्न करत असतात. तितक्या तिथे वल्लरी येते आणि मनोजच्या आईला थांबवते आणि म्हणते की सासूबाई माझं ऐका, यांचं बोलणं तुम्ही मनावर नका घेऊ. तेव्हा मनोजची आई म्हणते की बोलत तो जरी असला ना तरी त्याला उचकवणारी तूच आहेस, माहिती आहे मला. हे गोरं आणि भोळं भाबडं थोबाड दिलं नाही ना देवाने, म्हणून पागल झालाय माझा मान्या. बायको पुढे काही दिसत नाही त्याला. हे बघ वल्लरी, हे त्याला जरी समजत नसेल ना तरी मला बरोबर समजतं. वल्लरी रडत हात जोडून म्हणते की हे बघा जे काही झालं त्याच्यासाठी मी तुमची हात जोडून माफी मागते, पण तुम्ही असं काही करू नका, तुम्ही नका जीव देऊ. तेव्हा मनोजची आई म्हणते की अशी नाही माझी पाय धरून माफी मागायची, आणि तुला जर मी घरी यायला हवी असेल ना तर मला वचन दे वल्लरी, तू घरातील सगळी कामं करशील, घरात सून म्हणून वावरशील, मॅडम नाही. वल्लरी म्हणते की हो मी घरातील सगळी कामं करेन, पण तुम्ही घरी चला. मनोजची आई म्हणते की आणि पुस्तकाला हातसुद्धा लावायचा नाही. संध्याकाळी मन्या घरी येईल तेव्हा त्याला सांगायचं काही व्हायचं नाही मला वकील वगैरे, मला घर संसार करायचा आहे, घरातील कामं करायची आहेत. मनीषा रागाने म्हणते की आई अगं काय बोलतेस तू. पण मनोजची आई तिला शांत बसायला सांगते आणि वल्लरीला म्हणते की आत्ता का शांत बसलीस. हे बघ वल्लरी, तू जर मनाला सांगणार नसशील तर मी आत्ताच्या आत्ता विहिरीत उडी मारेल आणि मग माझ्या मरणाची जबाबदारी तुझ्यावर असेल. असं म्हणून त्या परत जीव द्यायला लागतात. वल्लरी मोठ्याने ओरडून म्हणते की मला नाही शिकायचं आहे. तेव्हा मनोजची आई खूप खुश होते. वल्लरी रडत म्हणते की मी सांगेन यांना की मला नाही शिकायचं आहे, नाही व्हायचं आहे वकील, मी मागते माफी तुमची. असं म्हणून ती खाली वाकून मनोजच्या आईची माफी मागायला लागते आणि खूप रडायला लागते. मनोजचे बाबा मनोजच्या आईला म्हणतात की झालं का तुझ्या मनासारखं आता. वल्लरी रडत म्हणते की माफ करा मला. तेव्हा मनोजची आई म्हणते की हे लक्षात ठेवायचं. वल्लरी खूप रडायला लागते आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.